Priya. So please welcome great leader, great margdarshak. So Sushila Tupe madam, please welcome madam. थँक्यू अना सर. Welcome खूप madam. सुंदर पद्धत मला वेलकम केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. माझं नाव सौ सुशीला दत्तात्रय तुपे, माझे मिस्टर दत्तात्रय चंद्रकांत तुपे. आम्ही दोघं मिळून हा बिझनेस लोणी या गावातून करतो. आम्ही दोघं मिळून आपल्या सर्वांचे साईबाबांच्या पावनभूमीत आणि लोणी गावात सहर्ष स्वागत करतो. आताच अनाथ सरांनी मला खूप सुंदर पद्धतीने वेलकम केलं. आपला हा एक परिवार आहे मेटाफोरचा आणि तो परिवार इतका सुंदर बनवला गेलाय ना, बनवणाऱ्यांनी त्यांचे दोन गुरूंचे खूप खूप धन्यवाद, ज्यांच्यामुळे आपल्याला हा प्लॅटफॉर्म मिळाला, त्यांनी हा मंच चालू केला आपल्याला बोलण्यासाठी. असे आपले सगळ्यांचे ग्रेट आपले श्याम इंगळे सर, त्यांनी खूप जबरदस्त पद्धतीने विचारांची निर्णय घेऊन आपल्याला हा प्रोजेक्ट बनवून प्लॅन बनवला. झूम मिटिंग घेण्याचं ठरवलं. आज वर्ष होऊन गेलं आपण एका ठिकाणी येतो, एका परिवारासारखं एकत्र जमतो आणि काहीतरी शिकण्याच्या उद्देशाने आणि काहीतरी कमावण्याच्या उद्देशाने एकत्र येऊ शकलो फक्त या मंचामुळं. त्यामुळे मी शामिंगळे सरांच्या सगळ्यांच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने खूप धन्यवाद मानते. त्यानंतर आपले ग्रेट मेंटर भीमराव पाटील सर यांचे पण आभार मानते का तर त्यांच्यामुळं इंगळे सरांपर्यंत हा प्रोजेक्ट आला. इंगळे सरांमुळे आपल्यापर्यंत आला. कोणीतरी दुवा लागतं त्याशिवाय नाही, भगवंत आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही. आपण एवढे पुण्यवान तर कोणीच नसावं. असतील देते ज्याच्या त्याच्या पातळीवर, पण मी तरी स्वतःला मानत नाही, कारण आपल्या हातून नकळत चुकाही चुका होत असतात आणि आपण दररोज देवाला हाक मारत असतो. अडचणीच्या काळात हाक मारतो, चांगलं झाल्यावर नाही मारत, ही आपली प्रवृत्ती माणसाची. त्याच पद्धतीने आपण काय करतो, काम झाल्यानंतर विसरून जातो, परंतु भगवंताला कुठंतरी त्याची जाणीव असते आपण हाक मारलेली, तो कायम आपल्या पाठीशी उभा असतो. त्याच पद्धतीने जे हाक मारित होता आपण, भगवंत स्वतः येऊ नाही शकले, कारण असं असतं एवढी मोठी जी लोकसंख्या आहे, कोणाकोणाच्या हाकेला भगवंत तरी आवाज देणार आहे, म्हणून कोणाच तरी आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याशी हॅलो. पद्धतीने. हॅलो, आवाज हॅलो. येतो? आवाज येतोय? सर हॅलो, अनमुट ऑल ऑन कोण बोलतंय मध्ये हॅलो, आवाज येतोय सर? येतो येतो मॅडम, कंटिन्यू. आवाज येतोय का सर? हा, येतो हो येतोय. हो, येतोय. ओके Continue, सर. continue. हा, ओके सर. तर आपल्याला आपल्या जीवनात कुणीतरी बदल घडवण्यासाठी कुणीतरी दुवा लागतं. त्याच पद्धतीने त्यामध्ये सर आमच्या जीवनात आले, पाटील सर आले आणि त्यांनी आम्हाला हा मार्ग दाखवला. त्या लायक आम्हाला समजलं, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. आपण सर्वजण एवढे उपस्थित राहतात, आपला वेळ देतात, अमूल्य वेळ आहे सगळ्यांचा, तो देतात का तर काहीतरी स्वतःची स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे राहिलेले आहेत. आता याच्यात जवळजवळ सगळे लोक जे आहेत ते सगळे मॅच्युअर वयाने आणि जबाबदारीने सगळे समजदारच व्यक्ती आता आलेले. काहीतरी आपण आधी करीतच होतो, कुणी काही बिनकामाचं तर कुणी नव्हतं, त्याच्या त्याच्या जीवनात जसं व्यस्त होता. परंतु आपल्याला काहीतरी करायचं होतं, ते राहून गेलेली मनातली सल होती. तर मला संधी मिळाली नाही आणि मी काहीच करू शकलो नाही. काम केलं, जीवनाचं जे गरजा होत्या त्या भागवल्या, पण इतरांसारखं जे श्रीमंत लोक असतात त्यांच्यासारखं जीवन आपल्याला जगता नाही आलं. काहीतरी स्वप्न अपूर्ण राहिले ते पूर्ण करायचे, पण संधीच मिळाली नाही. खूप ठिकाणी तक्रार केली, म्हणूनच आता ही संधी आपल्या दारात आलेली, की जी आता तक्रार करायला जागाच ठेवली नाही भगवंतानी. ते दोन दो आपल्यापर्यंत पोहोचलेले, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा प्रोजेक्ट मिळाला आणि त्याच्यावर फक्त आपल्याला काम करायचंय. इतका सुंदर हा बिझनेस आहे. आपण सगळेजण एका ठिकाणी येतो, एक कुटुंब म्हणून. आपल्या एक तुम्हाला छोटं उदाहरण सांगते, ज्या घरात जर एखाद्या स्त्रीला मान सन्मान दिला जातो ना, मुलीला, सुनाला, पत्नीला, आईला, त्या घरात आहे ना लक्ष्मी नांदते हे म्हटलं जातं. मग आपला पण हा एक मेटाफोर्स परिवार आहे. या मेटाफोर्सच्या परिवारातल्या प्रत्येक महिलाला खूप आदराने वागणूक दिली जाते. मी आता या प्रोजेक्ट मध्ये येऊन वर्ष 6 वर्ष आम्हाला झालेलं आहे. मी स्वतः अनुभवलंय. लहान असो मोठे असो थोरं सगळेजण एकमेकाशी एकदम आदराने वागतात आणि एकदम समजदारपणाने एकमेकाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आदर दिल्यानेच मिळतो, प्रेम दिल्यानेच मिळतं. त्याच पद्धतीने सगळ्यांना आदराची वागणूक जी दिली जाते, खास करून महिलांना,
खूप सुंदर पद्धतीने महिलांचं एक कौतुक केलं जातं आणि त्या पद्धतीने त्यांना मोटिवेट केलं जातं, जेणेकरून त्यांनी स्वतःहून पुढे यावा, काहीतरी करावा, केलं पाहिजे महिलांनी. या आपल्या प्रोजेक्ट मध्ये सांगितलं जातं. आपल्याला खूप सपोर्ट आहे महिला वर्गाला. आता 2 दिवसांनी आपलं खूप छान महिला सशक्तीकरणाचं एक सेशन ठेवलंय सरांनी. किती सुंदर आहे आपल्यासाठी. काय ठेवलं असेल? काहीतरी कारण असेल ना. आपल्याला पण वाटतं ना, कुणीतरी बोलतं त्याच्यासारखं आपल्याला बोलता आलं पाहिजे. मला पण काहीतरी करता आलं पाहिजे. सगळ्यांच्या मनातली सल आहे. पण ती काय होतं, आपल्याला संधी मिळत नाही म्हणून आपण ती करीत नाही. आता मिळालेली संधी. परवा कोणाला कोणाला प्रत्येकाला एक वाक्य बोलायचंय. आजच प्रॅक्टिसला लागायचं. प्रोजेक्ट हा जे डेली आपल्याला सेशन होतंय ना, ते आपल्याला प्रॅक्टिससाठी, बोलण्यासाठी आहे. सरांनी जे रोजचा मंच उपलब्ध करून दिला ना, तो फक्त बोलण्यासाठी. याच्या आधी काही बोलत नव्हतं असं नाही. खूप काही बोलत होतो, पण त्याच्यापासून एकही रुपया आपल्याला इन्कम आलेला नाही बोलण्यातून. टीव्ही पाहण्यात वेळ गेला, लोकांच्या जाहिराती करण्यात आयुष्य घालवलंय आपण. कुणीतरी काहीतरी वस्तू आणली ना, तर आपण पार पुण्या मुंबईचा ऍड्रेस सांगू, फोन नंबर सुद्धा देऊ, त्या गल्लीबोळ्याचं नाव सांगू. तिथपर्यंत आपण जाहिराती केल्या लोकांच्या. परंतु आता आपली वेळ आलेली स्वतःसाठी काहीतरी करण्याची. काय जमतं काय नाही जमत हे आपल्यात शोधायचंय आणि ते आपल्याला प्रेझेंट पण करायचंय. कुठंतरी ती कमी ना ती भरून काढली गेली पाहिजे ना. आपल्याला वाटतंय मला करता नाही आला, आता आलेली संधी अजिबात दवडायची नाही, कुणीच दवडायची नाही. तर आम्ही स्वतः आतापर्यंत काहीतरी करायची इच्छा होती, करीत पण होतो. पण काय झेंडे आम्ही आमच्या आयुष्यात लावले आणि प्रत्येकाने लावले ज्याच्या त्यालाच माहितीये. तर आता आपल्याला मिळालेल्या संधीतून आपले कोणते स्वप्न पूर्ण नाही झाले आतापर्यंत, फक्त आपण जगलोय. देवाघरी गेलो ना एवढंच झालंय. आता आपल्याला जगायचंय आणि एक दिवस देवाच्या घरी पण जायचंय. पण जाताना गरीब जन्माला आलोय, पण गरिबीत मरायचं नाही. स्वतःला एक शब्द द्यायचा आहे, वचन घ्यायचंय. तेव्हाच आपल्याला प्रोजेक्ट मध्ये काम करता येणार आहे. माझे सगळे स्वप्न मी एवढ्या दिवसात पूर्णच करणार हे स्वतःच्या एका डायरीमध्ये लिहून घ्या सगळ्यांनी आणि त्याच्यावर काम करायला लागा. हे असं म्हटलं जातं का जो माणूस रोज एखादं वाक्य जर बोलत राहिला ना, एखादी इच्छा जर बोलत राहिला ना, ती 100% पूर्ण होती. आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये आलं ना, आता आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे. रोज स्वतःला सांगा मला गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, घर. मी छोटं उदाहरण सांगते तुपे सरांचं, माझ्या मिस्टरांचं. एक गाडी घेण्याआधीच सांगते. गाडी घेण्याआधी काहीच डोक्यात विचार नव्हता गाडी घ्यायचा आहे. घेणं हा आपल्या म्हणजे कुवतीचा बाहेरचा विषय झालेला होता, कारण परिस्थिती खूप हालाकीची झाली. प्रोजेक्ट मध्ये एंट्री केलेली होती, 3-4 महिनेच झालेले होते. प्लॅन देण्यासाठी संगमनेर या ठिकाणी गेलो होतो. एक अमोलित सर त्यांचा प्लॅन होता, प्लॅन दिला आणि खूप उन्हाचा काळ होता. काय करावं समजत नव्हतं, कुठं थांबावं ते पण जागा नव्हती, कारण 2 तासानंतर दुसरा प्लॅन द्यायला जायचं होतं. तेवढा फावला वेळ होता आणि उन्हाने एवढं उकडलं होतं म्हणून एका झाडाखाली राहायचं ठरवलं आणि जाऊन उभं राहिलं. समोरच शोरूम होतं. तोपर्यंत डोक्यात एकही म्हणजे विचार आला नव्हता आम्ही कधी गाडी घेऊ आणि घेण्याची हे करू. परंतु ज्यावेळेस आम्ही शोरूम कडे पाहिलं, तर म्हणे चला, आमचे सर म्हटले चला शोरूम मध्ये जाऊन बसू आपण. तिथं खूप छान सोय असते, गार असतं, एसी असतं, आपलं चहा पाणीला सगळं मिळून जाईल. मी बोललं आपल्याला त्या गावाला जायचं नाही, आपल्याला गाडी घेणं आता शक्य नाही. आपण का त्या शोरूम मध्ये जावा, एखाद्याची चेष्टा करा. आपलं कशासाठी गेलं पाहिजे, घ्यायचं असलं तरच जावा ना. एखाद्या दुकानात गेलं वस्तू खरेदी करायची तरच गेलं पाहिजे. नाही उलटा पालटी करून पाहून रिटर्न आला तर समोरच्याचा अपमान केल्यासारखं होतं. नको असं म्हणून मी सरांना म्हटले, परंतु ते सरांना 2 मिनिटं जाऊन बसू, आपल्याला खूप उकडलेले गरम झालं. शोरूम मध्ये गेलो. त्या लोकांनी खूप छान पद्धतीने आम्हाला चहा पाणी वगैरे विचारलं, गाड्या दाखवल्या, ट्रायल घेतली. मनात कुठंतरी भीती वाटली का आपल्याला घ्यायचीच नाही तरी आपण इथपर्यंत आलेलो आहे. पण सर आमचे तुपे सरांनी एक शब्द बोलले, एक ना एक दिवस गाडी घ्यायची, मग पाहायला काय अडचण आहे. घ्यायची तर आहेच ना, कधीतरी आपलं स्वप्न आपल्याला पुरं करायचं, मग पाहायला काय अडचण आहे. गाडी पाहिली, ट्रायल झाली, सगळं झालं, पूर्ण झालं. घरी आल्यापासून तुपे सरांनी जे लावून धरलं ना, 3 टाइम जसं डॉक्टर गोळ्या औषध देतो ना तसं बोलत होते, मला गाडी घ्यायची आहे, मला गाडी घ्यायची. तामिंगळे सरांजवळ पण गेले ना तेच बोलणं जायचं, घरी आल्यावर पण तेच बोलणं जायचे. गाडी मी मला वाटायचं सरांच्या डोक्यावर परिणाम होईल का काय एक दिवस गाडीचा. परंतु खरंच मी स्वतः अनुभवलेलं आहे. माणूस जे बोलतो ना ते कृतीत येत असतं, ते मनात असतं, जिभेवर येतं आणि ते ऑटोमॅटिकली आपल्या समोर होत असतं, घडत असतं. आपले जे विचार आहेत ना तेच आपल्या समोर येतं. आणि अचानक घेतलेला निर्णय, अचानक गेलेलो त्या ठिकाणी काय असा आला का मेटाफोर्स मधून इतकं सुंदर इन्कम येत गेलं आम्हाला का म्हणजे डिपॉझिट भरायला पैसे नव्हते. 15 ते 20 दिवसात पैसे पण आले, डिपॉझिट भरलं पण गेलं, गाडी पण बुक केली गेली आणि गाडी पण घरी पण आली. सगळे आपली मेटाफोरची टीम आपल्या बरोबर होती गाडी घेण्यासाठी. तो वैयक्तिक स्वतः आम्ही घेतलेला अनुभव आहे.
आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या घरी गाड्या आल्या पाहिजे, आपल्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण झाले, जे आपल्यावर डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला काही करण्याची इच्छा राहिलाय, फिरायला जायचं, ते सगळं पूर्ण करायचंय, तर ते आपलं मेटाफोर 100% करू शकतो. तर आम्ही पण पावणे 5 ते 5 महिन्यात 25 लाख रुपये कमवले, गाडी पण घेतली. म्हणजे हे जर मेटाफोर आम्हाला देऊ शकतो तर सगळ्यांना देऊ शकतो. फक्त विश्वासाची गरज आहे, ती पण स्वतःवरच्या. कधी पण विश्वास आधी स्वतःवर ठेवा, मी करू शकतो. प्रोजेक्ट खूप जबरदस्त आहे, प्लॅन आलेला आहे, आपल्याला फक्त प्लॅनिंग करायचं आणि काम करायचंय. कोणालाही काही एक विचारण्याची गरज पडत नाही, पर्यंत आपल्या दारात आपल्या घरात येऊन आपल्याला प्लॅन दिला जातोय झूम मिटिंगच्या माध्यमातून. कुठं जायची गरज, डिजिटल प्रोजेक्ट आहे. तसं पाहिलं ना तर आपण थोडं माग आहे, जग भरपूर पुढे गेलेलं आहे, पण आपण अजून आपल्या जवळपासचा एरिया थोडा माग आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्ष भेटण्याची गरज येऊ शकते, पडती पण गरज. काय ना डिजिटल पद्धतीने समजायला अवघड जाऊ शकतं त्यावेळेस, पण जे आहेत शिकेल सवय त्यांना तर डिजिटल पद्धतीने इझिली समजतं, कारण खूप सोपा प्लॅन आहे. झूम मिटिंग थ्रू सुद्धा समजून जातो, आणि आपण फोनवर जरी बोललो ना तरी समजतो, इतका इझी प्लॅन आहे, काय अवघड. फक्त उतरणं गरज, जोपर्यंत आपण पाण्यात उतरत नाही ना तोपर्यंत पोहता पण येणार नाही. मला पोहायचं शिकायचंय, फक्त वर उभं राहून नाही जाणार, जेव्हा पाण्यात उतरू ना आपण तेव्हाच पाण्यात पोहण्यास शिकणार आहे. म्हणून आपल्या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करावं लागणार आहे सगळ्यात आधी. दुसऱ्या करीन मी 2 पाहिल, 2 पाहिल्यावर मग एंट्री करीन नाही. आपल्याला जर आपल्या घरी पाहुणे बोलवायचे असले ना तर आधी आपल्याला आपलं घर बांधावं लागेल, तर 4 पाहुणे बोलावता येतील. आपणच एंट्री केलेली नाही, 2 जॉईन करणार सांगणार काय, तो विश्वास आत्मविश्वास जागा होत नाही. स्वतः जेव्हा एंट्री होती, आपले 2 रुपये त्यात इन्व्हेस्ट होतात, घर खरेदी होतं, डिजिटल घर. मग आपल्याला एक घर तयार होतं, त्यात आपण ते पाहुणे बोलू शकतो, मुक्कामाला ठेवू शकतो. दुसऱ्याच्या घरात ठेवता येत नाही पाहुणे मुक्कामाला. ह्या प्रोजेक्ट मध्ये एंट्रीच करणं गरजेचं आहे. समजली तरी करायची, नाही समजली तरी करायची, कारण समजेपर्यंत आम्ही पावणे 5 ते 5 लाख कमवलेले होते. इतका सुंदर बिझनेस आहे. काहीच नाही, एकदाच काम करून जरी आपण याच्यामध्ये एंट्री केली ना, एकदाच समजून घेऊन, तरी माणूस आयुष्यभर पैसा कमवू शकतो, इतका सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत फक्त आपल्यासाठीच जगलो आपण. जे काम केलं ना ते फक्त स्वतःसाठी केलं, दुसऱ्यांसाठी कधीच काही करता आलं नाही, कारण आपली परिस्थिती तशी नव्हती. का आपलंच आपलं पोट भरायला लोकांचं काय देणार आहे, ही परिस्थिती आपली होती. परंतु मेटाफोर्स प्रोजेक्ट मुळे ना, मेटावेल प्रोजेक्ट मुळे आपण आपलं तर जीवन बदलू शकतो, पण आपल्या बरोबर काही लाख लोकांचं जीवन बदलू शकतो. कारण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा इझी प्रोजेक्ट जाणार आहे. एकदा पानटपरी जर टाकायची असेल त्याला 50-50 हजार रुपये खर्च येतो. आपल्या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करणार गरीबातला गरीब माणूस एंट्री करून करोडपती होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यामुळे कोणी फसत नाही, बुडत नाही. कामात येतानाच त्याला सगळे नियमावली सांगितली जाते, तेव्हा त्याची एंट्री होती, आणि त्याच्याकडून त्या पद्धतीने काम पण करून घेतलं जातं. पुढं गेलं तर फुकट कोणालाच काही मिळत नाही, की जे कामावर जावं लागतं तेव्हा 1 तासाला पेमेंट येत असतं. तेव्हा या प्रोजेक्ट मध्ये पण एंट्री केली ना तर आपल्याला स्वतःला काम करावंच लागणार आहे. न करता तर येतच, पण काम केल्यावर किती येईल याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही, इतका जबरदस्त प्रोजेक्ट आहे. फक्त आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे, आणि लगेचच्या 1-2 मीटिंग मध्ये समजत नाही. समजायला तो सोपा जरी असला ना, त्याच्यात वर्क करता करता आपल्याला तो कळतो. जेव्हा याच्यात एंट्री होती ना, करता करता हा प्रोजेक्ट समजतो. समजल्यावर करीन जो म्हणाल ना त्याला समजणार ना, जेव्हा तो याच्यात एंट्री करील ना स्वतःहून, तेव्हा मध्ये रन होऊ शकतो. खूप छान प्रोजेक्ट आहे, खूप जबरदस्त आहे. पण एंट्री झाल्यानंतर काय नियम आहे, नियमावली आपल्याला ती समजून घ्यायची आहे. हा डिजिटल प्रोजेक्ट आहे, सॉफ्टवेअर मध्ये काम चालतं. पण ते प्रोडक्ट विकायचे नाही पुढे जाऊन, काहीच हमाली करायची नाही, खा भजन वा वजी ही गंमत आपल्याला करायची नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला फक्त माणसं सिलेक्टेड माणसं याच्यात आणायचे, आणि यादीप्रमाणे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. आता हा प्रोजेक्ट आहे, हा डिजिटल प्रोजेक्ट असल्यामुळं मिस्टर लाडो सर आहे, यांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे, आणि त्यांनी तो ब्लॉकचेनवर टाकलेला आहे. त्यांना 13 वर्षाचा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा अनुभव आहे, 14 वर्षाचा याचा मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम केल्याचा अनुभव आहे मिस्टर लाडू सरांना. त्यांचे सगळ्यात म्हणजे खूप खूप धन्यवाद मानले पाहिजे सगळ्यांनी. कारण गरिबाचा जर विचार करणार असेल तर फक्त मिस्टर लाडू सर करते. आतापर्यंत आलेले बिझनेस ते फक्त करोडपतींसाठीच होते, गरिबासाठी नव्हता. परंतु हा बिझनेस गरिबाला करोडपती करेल असा बिझनेस आहे. त्यांचे सगळ्यात आधी खूप धन्यवाद. नेक्स्ट सर.
आतापर्यंत आपण सिस्टीम मध्ये काम केले ना ते सिस्टीम मध्ये सेंट्रलाइज म्हणजे आपण कोणाच्या अंडर काम केलेलं आहे आतापर्यंत कुणीतरी मालक होता आपल्याला आणि तो आपल्याला सांगत होता आणि आपण ते काम करीत होतो. तिथं कंपनी होती एमडी सीएमडी ऑफिस प्रोडक्ट ऍडमिन होतं क्लोजिंग होतं आणि बँक अकाउंट होतं. ते सांगतील ते काम आपण केलं त्यांनी विकायला सांगितलं ते विकलं आणि आपलं तिथं म्हणजे क्लोजिंग असतं महिनाभर काम केलं तारखेला ते देतील ते पेमेंट आपल्याला घ्यावं लागतं. आपल्याला तिथं केवायसी द्यायची वेळ ती बँक अकाउंट द्यायची वेळ ती ते टाकतील ते पेमेंट आपल्याला घ्यावं लागतं. आपल्या तिथं फक्त ना जीवन जगणं होतं स्वप्न पूर्ण होत नाही. तिथं मनासारखं पेमेंट मिळू शकत नाही. आपल्याला गरज आहे 50,000ची ते 20,000 पेमेंट देतात मंथली. आपलं त्याच्यात स्वप्न नाही पूर्ण होणार फक्त आपण जगू त्याच्यामध्ये. आपल्याला स्वप्न पूर्ण जर करायचे असेल ना तर आपल्याला डिसेंट्रलाइज मध्ये काम केलं पाहिजे. तिथं इकोसिस्टम आहे, क्रिएटर आहे, नो ऑफिस, नो प्रोडक्ट, नो ऍडमिन, नो क्लोजिंग आणि नो बँक अकाउंट. सगळ्यात प्लस पॉईंट बँक अकाउंट नाही इथं. लोक आता आपण हा प्रोजेक्ट जर घेऊन गेलो ना भीती मनात लोकांच्या आम्ही फसू आमच्या आतापर्यंत लय बुडाले हा प्रश्न येणार आणि येतच राहणार आहे. त्याला आपण सामोरे कसं जायचं हा इथं एक प्लस पॉईंट आहे. काही तर बँक अकाउंट नाही आणि लोक पहिले फसले ते फक्त बँक अकाउंट मध्ये फसले. कुणीतरी आलं प्रोजेक्ट प्लॅन घेऊन त्यात त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केलेत लोकांनी काही लाखांनी केलेले करोडांनी केलेले आणि ते लोक त्यांच्या अकाउंटला पैसे घेऊन पळून पण गेलेले विदेशामध्ये. त्याच्यामुळे लोक फसले. आपल्या प्रोजेक्ट मध्ये बँक अकाउंट नाही केवायसी द्यायची नाही त्याच्यामुळे कोणाचीही फसवणूक होत नाही. हा आपल्याला एकदा जर त्यांना समजून सांगता आलं ना तरी आपण तिथं निम्म म्हणजे 50% आपण त्यांच्या मनावर हे केलेलं असतं. लोकांची जी भीती ना ती आधी काढायचा प्रयत्न करायचा आहे. लोक जिथं बसलेले आहे ना ते आता फसणार नाही हे आपल्याला सांगायचंय. एवढं जरी केलं ना तरी लोक 50% याच्यात क्लिअर होतील. पुढे आपण नेक्स्ट पुढे पाहू नेक्स्ट सर. आता हा प्रोजेक्ट का बंद पडणार नाही ते आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा पूर्णतः हा ब्लॉकचेनवर आधारित प्रोजेक्ट आहे. ब्लॉकचेन म्हणजे काय असंख्य सॉफ्टवेअरचा संच असतो तो लेझर टेक्नॉलॉजी एका चेन सिस्टीम मध्ये हॅश पद्धतीने एकमेकाला कनेक्ट केलेला असतो. याला डिलीट करता येत नाही एडिट करता येत नाही. ही एक डिजिटल खातावणी पूर्वीच्या काही मुली जी हाताने लिहित होते फाडाफोड करत होते परंतु ह्या सिस्टीम मध्ये अजिबात कोणताही फेरफार बदल करता येत नाही. बदल करायचा असल्या काय होतं आपण पाहिलेलं आहे. आपलं काय होतं वोटिंग होतं. कारण का वोटिंग केलं जातं माहितीये का आपल्याला आपल्याला त्या समान अधिकार दिलेला आहे. मालक जर असता ना त्यांनी स्वतःच्या मालकीने हक्काने मनाने प्रोजेक्ट मध्ये बदल केले असते. परंतु ह्या प्रोजेक्ट मध्ये काही बदल करायचा असला ना तर आपल्या सगळ्यांचं वोटिंग होतं. आपण केलेलं आहे मतदान एकदा याच्यात बदल करण्याआधी. मग आपलं जर मतदान विचारलं जातं किंवा घेतलं जातं म्हणजे आपल्याला समान अधिकार दिलेला आहे. जेवढा मिस्टर लाडू सरांना तेवढा आपल्या सगळ्यांना अधिकार आहे. म्हणजे हा प्रोजेक्ट बंद नाही पण हा प्रोजेक्ट बंद कधी पडेल ज्यावेळेस जगाचं इंटरनेट बंद पडेल त्यावेळेस बंद पडणार आहे. आणि आधी ही टेक्नॉलॉजी कुठं वापरली गेली आहे थोडक्यात जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल ना तर 2009-10 ला बिटकॉइन आला होता. बिटकॉइन सुद्धा ब्लॉकचेनवर आधारित होता. भारताने बॅन केला अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने बॅन केला. आपल्याला बिटकॉइन नको म्हणून सांगितलं होतं. आपण पण नाही म्हटलेलं आहे म्हणून आपण त्या संधीतून उकलेलं आहे. बिटकॉइन आपण घेतला नाही आज आपण करोडाचे मालक असतो. ती संधी गेली ही जाऊ द्यायची नाही आपल्याला. त्यात पण एक कॉईनचा प्रकार आहे तो आपण पुढे पाहू. आता याच्यामध्ये तो बिटकॉइन सुद्धा ब्लॉक चेनवर होता. जर देशांनी बॅन केला परंतु दुसऱ्या देशांनी तो स्वीकारला तो त्याची देवाणघेवाण होत राहिली. 6 पैशाला आलेली वस्तू मार्केटमध्ये ब्लॉकचेन मध्ये ती 6 पैशाची वस्तू आज 1 करोड पेक्षाही जास्त किमतीची झाली. तर का ती फक्त ब्लॉकचेन मध्ये असल्यामुळं आपण बॅन करून थांबली नाही इतर देशांनी ती घेतली स्वीकारली. त्याच पद्धतीने आपला हा प्रोजेक्ट सुद्धा ब्लॉकचेनवर आधारित आहे. याच्यावर कुणी बंदी आणायचा प्रयत्न केला तर ही बंद होऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी जरी म्हटलेलं मला ही सिस्टीम बंद करायची ते बंद करू शकत नाही. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जे काही सिस्टीम प्रोजेक्ट असतात ते कोणालाही बंद करण्याचा अधिकार नसतो. हे बंद होतात कधी इंटरनेट ज्यावेळेस जगाचं बंद पडतं त्यावेळेस आणि ते अशक्य गोष्ट आहे. म्हणून हा प्रोजेक्ट आपला बंदच पडणार नाही. याला कोणी एक व्यक्तिगत मालक नाहीये. म्हणून आपल्याला एवढं जरी समजून सांगता आलं ना तर समोरच्या व्यक्तीचे नस होतात काहीच अडचण नाही. नेक्स्ट सर. नेक्स्ट सर. आता आपल्याला प्रोजेक्ट मध्ये एंट्री करायची काम करायचं आहे त्यावेळेस काय होतं आपण एखादं घर खरेदी करायचं असलं त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं पैसे द्यावे लागतात आणि मग ते घर गाळा काय ते खरेदी होतं पैसे दिल्यानंतर. एकदाच खरेदी होती वस्तू परंतु त्याला एकदा इन्व्हेस्ट केलेली वस्तू वारंवार इन्कम द्यायची आणि ती खरेदी करायची तर आपण पैशाच्या स्वरूपात दिली जाते खतपावणी केली जाते रजिस्टरला जाते. मग आपल्याला या घराचं घर खरेदी करायचं त्यावेळेस प्ले स्टोअरला जाऊन येणार 3 ऍप दिसतात आपल्या समोर त्या ऍप पैकी एक ऍप आपल्या मोबाईल मध्ये घ्यायचंय
आणि त्याच्यात आपलं घर ओपन होतं. हे ऍप घेतल्यानंतर एक समजा ट्रस्ट वॉलेट आहे, टोकन पॉकेट किंवा मेटामॅक्स याच्यातलं एकच वॅलेट घ्यायचंय. त्यात आपल्याला 12 अंकी की येतात. प्ले स्टोअरवर जाऊन ऍप ओपन केल्यानंतर आपल्याला 12 अंकी की येतात. त्याच्यामध्ये त्या आपल्या हाताने म्हणजे आपण ज्या व्यक्तीकडे प्लॅन घेऊन गेलोय, अपलाईन डाऊनलाईन एखाद्या व्यक्तीकडे गेलेच आणि त्यांना कन्व्हिन्स केलं जॉईनिंग करायची, त्यावेळेस त्यांच्या मोबाईलमध्ये ऍप ओपन होतं आणि 12 अंकी की ज्या येतात त्याच व्यक्तीला लिहायला लावायचा ज्याचा आयडी ओपन होतोय. अपलाईननी किंवा बरोबर गेलेल्या कोणीही व्यक्तीने ती लिहायची नाही. ज्याचे त्यालाच लिहू द्यायचे, त्याचे स्क्रीनशॉट काढायचे निघत नाही, फोटो पण काढायचे नाही. ह्या डिजिटल की आहेत, ह्या ज्याच्या त्यांनी लिहायचे आहे, झेरॉक्स मारायचे, लॅमिनेशन करायचे, सेफ्टी म्हणून आपल्या घरातल्या विश्वासू व्यक्तींना सांगून ते आपले महत्वाचे डॉक्युमेंट जिथे आपण ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे. घरातल्या व्यक्तींना विश्वासात घेऊन आपण काय काम करतोय, कशावरती करतोय आणि हे कशाच्या की आहे, हे सगळं काही सांगितलेलं पाहिजे. कारण काही खूप मोठी संपत्ती ती आपली उद्याच्या आपल्या मुलांसाठी. जर आपण आज सांगितले नाही, कधीतरी आपल्याला अंत आहे, त्यानंतर तो कळायला पाहिजे की कशाचा होत्या, कशासाठी वापरायच्या होत्या, किंवा आपलाच मोबाईल हरवला, फुटला, चोरी गेला, आपल्याला तो आयडी पुन्हा दुसऱ्या मोबाईल मध्ये ओपन करायचा आहे, त्यावेळेस त्या पिनची गरज पडणार आहे. म्हणून आपल्या घरातल्या व्यक्तींना विश्वास माणसांना ते सांगा, जेणेकरून उद्या आपल्याला त्या संपत्तीचा वापर करता येईल आपल्या कुटुंबातल्या आपल्या नंतर सुद्धा. त्याच्यासाठी या की एकदम व्यवस्थित कोणी कोणाचे फोटो काढायचे नाही, पारदर्शकता व्यवहारात ठेवायची. कोणाची की फोटो काढल्यामुळे डाय चोरी जाण्याचे चान्सेस असतात, ते कोणीही चुकूनही काम करायचं नाही. भगवंताने आपल्याला खूप सुंदर संधी दिलेली पैसे कमवायची, ती पण प्रामाणिकपणे. त्या ठिकाणी आपला प्रामाणिकता दाखवा आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी करण्याचं ध्येय ठेवा. कोणीही कोणावर एकही शब्दाचा बोल येऊन देऊ नका. माझ्या अपलाईन डाऊनलाईन कोणी 1 रुपया चोरी केलेला आहे, त्याच्यातच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. आता हे प्रोजेक्ट बंद नाही पडणार, त्याच्यासाठी काही कारण नाही. आपला हा जो पैसा आहे ना 100% आपल्या कम्युनिटीमध्येच वाटला जातो. आपली जी कम्युनिटी आपण जी बनवलेली असते कम्युनिटी त्याच्यातच वाटला जातो. हा ब्लॉक चेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. नो ROI सिस्टीम, म्हणजे 1 लाख भरला 2 लाख करून मिळत नाही, 2 लाख भरला 4 लाख करून मिळत नाही, ही ती सिस्टीम नाहीये. प्रोजेक्ट जर चालला ना तरच क्रिएटरला पैसे जातो. म्हणजे क्रिएटर म्हणजे मिस्टर लाडू सर, हा प्रोजेक्ट जर चाललाय आपण चालवतोय, त्यांना आपण चालवल्यामुळे ऑटोनी पैशात जातोय, मग ते का बंद करतील? हा सरळ सरळ मुद्दा आहे. म्हणजे प्रोजेक्ट काय बंद पडत नाही. बिझनेस करण्यासाठी अँड्रॉइड फोनची गरज पडते, ते सगळ्यांचं आहे आताच्या स्थितीला. आणि आपल्याकडं फक्त ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट किंवा मेटामास्क या 3 वॅलेटचं नॉलेज असलं तरी आपण हा प्रोजेक्ट इझी करू शकतो. हा प्रोजेक्ट बंद पडत नाही. नेक्स्ट नेक्स्ट आता आपल्याला काम करायचं आहे टेक्सटाईल मध्ये, TNS मध्ये. म्हणजे इथं ना एक डिजिटल घर असतं, ते खरेदी करायचं असतं, ते एकदाच खरेदी होतं, त्याला एकदाच इन्व्हेस्टमेंट असते, एकदाच डिजिटल घर खरेदी आपल्या मोबाईल मध्ये होतं. तसा भाडेकरू गाळ्यात येतो, भाडं दर महिन्याला देतो, आपल्याला इन्कम दर महिन्याला इन्कम यायला तयार होतो. एकदा इन्व्हेस्ट केलेली वस्तू दर महिन्याला इन्कम देते. त्याच पद्धतीने हे डिजिटल घर एकदाच घ्यायचे लाईफ मध्ये, ते विकता येत नाही. जसं भाडेकरू गाळ्यात येऊन भाडं देतो, त्याच पद्धतीने ह्या गाळ्यातून ह्या स्लॉट मधून माणसं रिसायकल होतील, आपल्याला पुढच्या घरात पण नेतील आणि इन्कम पण देतील. आता यात 12 घरे, 12 गाळे, 12 स्लॉट असे स्लॉट आहेत 12. त्यातले जे 8 स्लॉट आहेत ना ते एस आहे, आणि 4 जे स्लॉट आहेत ते S3 आहे. S3 का म्हटलं जातं तर तिथं 6 माणसांची गरज पडते. S3 का म्हणतात तर तिथे 3च माणसं लागतात. S6 हा पूर्णपणे वर्किंग नॉन वर्किंग प्लॅन, म्हणजे आपल्या इथं अपलाईन डाऊनलाईन क्रॉसलाईन आपण स्वतःशी 4 माणसं आपल्याला ह्या 6 माणसांचं घर बांधण्यासाठी मदत करतात. एकट्याला काम करायची गरज नाही, तिथं 6 माणसं 4 माणसं आपल्याला हे 6 माणसाचं घर भरून देतात. आणि तीच S3 मध्ये ना का पूर्णपणे वर्किंग प्लॅन आहे. इथं अपलाईनला किंवा डाऊनलाईन दोनच व्यक्तीला मिळून येतील माणसाचं घर भरावं लागतं. आपल्याला खिशाला परवडल ना असं ते घर घ्यायचंय, कोणतं एक घेऊ शकतो. छोटं घेतलं तरी आपण 12 घरापर्यंत जाणार आहे, मोठं घेतलं तरी आपण 12 घरापर्यंत जाणार आहे. पण एक टपरी जर टाकली कशाची, दुकान टाकलं तर तिथं कमी गिरायक येतात, शोरूम टाकलं तर जास्त गिरायक येतं, जास्त धंदा होतो, हे सगळ्यांना समजतं. छोटं घर घेतल्यानंतर त्याच पद्धतीने इन्कम येणार आहे आणि मोठं घर घेतल्यानंतर जास्त इन्कम येतो. हेच फरक आहे, बाकी सर्वांना काम सारखा, नियम सारखा आहे. एक घर एकदाच घ्यायचंय, लाईफ मध्ये पुन्हा घर घेण्याची गरज पडत नाही. ऑटो अपडेटने आपण पुढच्या घरात मध्ये करून जातो आणि इन्कम घेतो. नेक्स्ट सर, आता पहिल्या घराची किंमत आहे ना 10 डाय आहे. आता 10 डाय मध्ये आपल्याला पहिल्या घरात इन्कम किती येणार आहे? 10 डाय येतं, परंतु आता रॉयल्टी पोल म्हणून एक सिस्टीम आहे, त्यात आपला एक 10% रॉयल्टी पोल मध्ये जमा होतो त्याच इन्कम साठी.
10 डायतले आपल्याला 9 डाय इन्स्टंट येतात. एक डाय आपला रॉयल्टी पोल मध्ये जमा होतो. 10 आणि एक आपल्याला ते 10 9 आणि एक असे 10 मिळून आपल्याला चाललेले असतात. पण पॅसिव्ह इन्कम साठी आपले 10% रॉयल्टी पोल मध्ये जमा होतात. जे आपल्याला 9 डाय इन्स्टंट येतात लगेचच्या लगेच. दुसऱ्या घरामध्ये 18 डायचं घर आहे, तिथे 16.2 डाय एवढे येतात. 1.8 एवढे डाय हे आपल्या रॉयल्टी पोल मध्ये जमा होतात. अशाच पद्धतीने आपल्या रॉयल्टी पोल मध्ये जमा होतील. ते आपल्याला पॅसिव्ह इन्कम थ्रू येत राहणार आहे. नेक्स्ट सर. आता आपण समोर जे दिसतंय त्याच्यातून पहिलं म्हणजे घरांची किमती 10 डाय, 18 डाय, 32 डाय अशा आहे. घरांची किमती वाढत जातात. आपण पहिल्या घरात पाहू काम नियम आणि पैसा किती येतो कसा येतो. 10 डायचं घर आहे ते आपल्याला खरेदी करायचंय. एका डायची किंमत आहे 94 रुपये. 10 डायचे पैसे होतात 940 रुपये. त्याला एक मॅट्रिक लागतं रन करायला. ते होतात 940 अधिक 100 बरोबर 1040. 1040 ने आपली एंट्री झाली. आपण घर खरेदी केलं पहिलं घर. आता त्या घरात एकच नियम आहे, एकच काम आहे सगळ्या घरांमध्ये सारखंच. आपल्याला कमीत कमी 2 व्यक्ती या सिस्टम मध्ये आणावं लागतात आपल्या लिंकचे. जास्तीत जास्त किती आणू शकतो बंधन नाहीये. 2 व्यक्ती आपण सिस्टम मध्ये आणले. पहिले जे लाल 2 गोळे दिसते ते 2 व्यक्ती आपल्या लिंकने आपण 1040 ने याच्यात त्यांची एंट्री केली. त्या दोन्ही व्यक्तीचं पेमेंट कोणाला जातं, आपल्या आपल्याला जातं. दिसतात लाल गोळे सगळ्यांना समोर. ते प्रत्येक 2 व्यक्तीचं पहिल्या 2 व्यक्तीचं पेमेंट हे आपल्याला कंपल्सरी जातं. आपलंच जात नाही, आपल्या अपलाईनचं पण गेलेलं आहे, आपल्या डाऊनलाईनचं पण जाणार आहे, आपलं पण गेलेलं आहे, जातच राहणार आहे. सिस्टीम सगळ्यांना सारखीच आहे. सास बी कभी बहुती. आता त्या 2 व्यक्तीचं पेमेंट गेलं आपल्या अपलाईनला. तिथं आपलं 50% काम झालं. आपल्याला नेम होता 2 व्यक्ती करायचा. तसंच आपल्या त्या 2 व्यक्तींना काय नेम आहे 2-2 व्यक्ती करायचा. आपण सपोर्ट करणार आहे. कारण नवीन आलेल्या व्यक्तीला लगेच प्लॅन देता येत नाही, समजून सांगता येत नाही. पूर्णतः आपण सपोर्ट करायचा त्यांना जमेपर्यंत, समजून घेऊपर्यंत. त्या 2 व्यक्तींकडून आपण प्लॅन देऊन त्यांना समजून सांगून 2-2 व्यक्ती करून घ्यायचे. इथं आपलं स्वतःचं वैयक्तिक पण 100% काम पूर्ण होतं. आता आपल्याला पेमेंट किती येणार, समोर हिरवे 3 गोळे दिसतात म्हणजे सगळे 10 डायचे. मग ते 3 इंच पेमेंट कोणाला आहे तर आपल्याला येणार आहे. म्हणजे किती पट इन्कम झाला 300 पट. आणि 6वा व्यक्ती आला काही घरी सायकल होतं, अपलाईन क्रॉसलाईन डाऊनलाईन कोणालाही पेमेंट जाऊ शकतो आणि तो ऑटोमॅटिक पुढच्या घरात जातो. आता पुढच्या घरात जायचंय ते काही एका फीज नाहीये, विकतच घ्यायचंय. परंतु आपल्याला आपल्या खिशातला एकही रुपया न घालता आपण ऑटोमॅटिक कसं पुढच्या घरात जातो ऑटो ऑर्बिट सिस्टीमने ते पाहू. आता जे पहिले 3 हिरवे गोळे दिसत आहे पहिल्या घरातले 10 डायच्या घरातले, त्यातल्या पहिल्या व्यक्तीचं इन्स्टंट पेमेंट लॉगिंग झालं इथं पेमेंट होल्ड नाहीये. लगेच लॉगिन झाल्या आपल्याला पहिल्या व्यक्तीचं पेमेंट आपल्याला लगेचच्या लगेच 10 डाय मधले 9 डाय आपल्याला येतील. एक डाय रॉयल्टी पोल मध्ये जाईल. 2 व्यक्ती राहिले 10 डायचे, त्यातले त्यांचे 10% रॉयल्टी पोलला गेले म्हणजे 9 डाय. तर मग ते किती झाले 18 डाय. आणि एक एक डाय त्यांचा रॉयल्टी पोलला जाईल. 9 दुणे 18 डाय होल्ड होईल. याला कमांड दिलेली ऑटो ऑर्बिटने कमांड दिलेली ते पुढच्या घरात जाण्यासाठी ऑटोमॅटिकली होल्ड होतात. एका याचं आपण भरलेले पैसे आपल्याला पहिल्याच घरात वसूल झाले. आपला एकही रुपया याच्यात राहत नाही. त्या 2 व्यक्तीचं होल्ड होतं. आपण 18 डायच्या घरात पण जातो. आणि आपण जे पुढच्या घरात गेल्यानंतर आपल्यासारखेच आपले 2 व्यक्ती जे आपल्या लिंकचे होते ते पण आपल्यासारखेच रिसायकल होतात. 18 डायच्या घरात येतात. त्यानंतर त्यांच्या खालचे जे 2-4 व्यक्ती ते पण आपल्यासारखेच रिसायकल होतात. ते पण 18 डायच्या घरात येतात. तिथं आपल्याला काहीच करावं लागत. ते सॉफ्टवेअर याला कमांड दिलेली ऑटोमॅटिकली चालतं. आता 18 डायच्या घरात आपण आल्यानंतर पुढे जाण्यासाठी पण त्यावेळेस त्या 2 व्यक्तीचं पहिल्या 2 व्यक्तीचं पेमेंट आपल्याला जाईल. 3 व्यक्तीचं पेमेंट आपल्याला येईल. 6वा व्यक्ती रिसायकल होईल. पुढच्या घरात जाण्यासाठी एकाचं पेमेंट आपल्याला येणार आहे 16.2 डाय. जे एक 10% आपल्या रॉयल्टी पोल मध्ये जाणार आहे. 16.2 16. 2 व्यक्तीचं पेमेंट होल्ड होईल आणि 32 जायचं घर ऑटोमॅटिकली ओपन होईल. म्हणजे पहिल्या घरात आपले पैसे वसूल पण झाले. आपण दुसऱ्या घरात पण आलो तिथून आपल्याला खरा इन्कम पण चालू झालं. अशाच पद्धतीने आपलेच माणसं आपल्याला पुढे पण नेतील आणि इन्कम पण देत राहतील. अशाच पद्धतीने आपल्याला कितीही माणसं आपण या सिस्टम मध्ये आणू शकतो. नेक्स्ट सर. आता इथं 2x4 मॅट्रिक्स दिलेली. वाय म्हणजे आपण आणि आपल्याला काय काम आहे 2 व्यक्ती आणायचे. 1 आणि 2 नंबरची व्यक्ती या सिस्टम मध्ये आणला. इथे आपलं 50% काम झालं. त्या 2 व्यक्तीचं पेमेंट आपल्या अपलाईनला जाणार. 1 व्यक्तीकडून 3 आणि 4 व्यक्ती करून घेतला. 2 नंबरच्या व्यक्तीकडून 5 आणि 6 व्यक्ती करून घेतला. इथं आपल्याला 3, 4, 5 व्यक्तीचं पेमेंट आपल्या स्वतःला येतं. 6वा व्यक्ती रिसायकल होतं. पहिल्या सायकल मध्ये आपल्याला इन्कम किती होतं 10 डायच्या घरामध्ये 9 3 27 डाय. 9 9 9 27 डाय. आपल्याला पैशाच्या याच्यात जर आपण डायच्या स्वरूपात 27 डाय येतात. पैशाच्या स्वरूपात आपल्याला 2538 पर सायकल. पहिल्या सायकलला फक्त आपलं होल्ड होतं
2 व्यक्तीचं. परतच्या ज्या सायकल फिरतात तिथं कधी कोणत्याच घरात पैसे होल्ड होत नाही. पहिल्या वेळेसच प्रत्येक घरात होल्ड होईल, परत जेव्हा दुसरी सायकल फिरेल त्यावेळेस होल्ड होत नाही. नेक्स्ट सर. नेक्स्ट सर. आपके जेब में पैसे तो लोग पूछेंगे आप है कैसे, जब आप हो जाओगे कंगाल तो कोई नहीं आएगा पूछने आपका हाल. जे परिस्थिती आपल्याला करायची नसलं ना, आपल्याला कोणी पण राम राम श्याम राम श्याम श्याम घालावं असं वाटत असेल ना, तर आजच आपल्या स्वतःला वचन द्या, मी गरीबात जन्माला आलो पण गरिबीत मानणार नाही. तेव्हाच आपण या प्रोजेक्ट मध्ये काम करू शकतो. विश्वासाने कामाला लागा. काही अडचण आली तर आपल्याला खूप छान महागुरु भेटलेले आहे, त्यांचं मार्गदर्शन घ्या. समजलं असेल तर 100% करा, नसेल समजलं तर 200% करा. खूप सुंदर प्रोजेक्ट आहे, खूप काही कमवून देणार आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. बॅक टू अनाथ सर. थँक्यू. थँक्यू मॅडम. मित्रांनो, आपल्या ग्रेट लीडर लेडी सिंगम सौ सुशीला तुपे मॅडम यांनी आज आपल्याला जे स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केलं आहे, अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला आज मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जैसा. आपल्याला जर समजून घेतलं तर आपण खूप काही यामधून पैसा कमवू शकतो. जर नाही समजून घेतलं, नाही काम केलं, नाही विश्वास ठेवला, तर आपलं पहिलं आहे तसंच चालू राहणार. मित्रांनो, आतापर्यंत आपण लहानचं मोठं झालो, शिक्षणासाठी भरपूर खर्च केला. आपण आज आपल्या अकाउंटला आहेत का 10-20 लाख 50 लाख वाढले नाही. तर हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. या टेक्नॉलॉजी युगात 60 ते 70 किलो शरीराचा वापर न करता आपल्याला 60 ते 70 ग्रॅम मेंदूचा वापर करून आपल्याला पैसा कमवायचा, म्हणजे स्मार्ट वर्क करायचंय. तर पुन्हा एकदा मॅडमचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, दररोज या मंचावर नवीन नवीन लीडर्स मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. तर आपण आपल्या टीम सोबत, आपल्या पार्टनर सोबत मीटिंग मध्ये हजर राहणं गरजेचं आहे. आपण पण स्वतः हजर राहणं गरजेचं आहे. आणि शुक्रवारी आपलं महिला सशक्तीकरण हे सेशन होणार आहे. त्यासाठी आपल्या टीम मधील प्रत्येकाचे, आपले नवीन लीडर्स असतील, जुने लीडर असतील, सर्व लेडीज महिलांनी या सेशनसाठी